यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मतदान केंद्राला भेट दिली आहे। नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध निवडणूक क्षेत्रातील मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील व्यवस्थेला पडताळणी घेतली। जिल्हाधिकारी श्री विकास मीना यांनी नेर येथील तहसील कार्यालय येथील स्ट्रॉंग रूमला भेट दिली। मतदान साहित्य वाटप साहित्य घेणे या व्यवस्थेची पाहणी केली। कंट्रोल रूमला भेट दिली व मतमोजणी व्यवस्थेबाबतची माहिती करून घेतली। नेर येथील श्री शिवाजी महाविद्यालय येथील बूथ क्रमांक 1, 1, 2, 1, 3 ला भेट देऊन त्यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला। तसेच दारवा येथील मनोहर नाईक विद्यालय येथील प्रभाग क्रमांक 9 येथील मतदान केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली व डिग्रस येथील मोहनाबाई कन्या शाळा येथील पिंक मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली। त्याचप्रमाणे त्यांनी पुसद येथे नगर परिषद केंद्र क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 2 तसेच PM श्री विठ्ठल हैबती चव्हाण प्राथमिक शाळा क्रमांक 8 इटावा बुथचीही पाहणी केली। या भेटी दरम्यान त्यांनी मतदान केंद्रावरील सुविधा सुरक्षा व्यवस्था दिव्यांग मतदानासाठी उपलब्ध केलेल्या सोयी EVM मशीनची स्थिती QR व्यवस्थापक तसेच मतदान कर्मचाऱ्यांशी संवाद साधून मतदान प्रक्रियेबाबत माहिती घेतली। मतदान केंद्रावर सुरळीत व शांततेत मतदान पार पडत असून कर्मचाऱ्यांनी सजग राहून आयोगाच्या निदर्शनानुसार सर्व कारवाई करावी असे निदर्शन त्यांनी यावेळी दिले। यावेळी तहसीलदार प्रशासनाचे अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस प्रशासन तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते। ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली।